क्रीडा क्षेत्रात राजकारण नको असं म्हटलं जातंय, मात्र गेल्या काही दिवसांपासून आता महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीत देखील भाजप आणि एकूण अजित पवारांची राष्ट्रवादी असं एकूण चित्र पाहायला मिळतंय। या सगळ्या संदर्भात आमदार संदीप जोशी आहेत, ते देखील वरिष्ठ उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि अध्यक्षपदासाठी अजित पवार विरुद्ध केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ अशी थेट लढत पाहायला मिळते। संदीपजी, काय या सगळ्या निवडणुकीमध्ये काय वाटतं की कशा पद्धतीने ही संपूर्ण निवडणूक रंगणार आहे? कारण मुख्यमंत्र्यांनी देखील यामध्ये खास लक्ष दिल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यांनी स्वतः या संदर्भात बैठक देखील घेतल्याचं बोललं जातंय। एकतर मी स्पष्ट करू इच्छितो की मुख्यमंत्र्यांनी यामध्ये कोणत्याही पद्धतीचं लक्ष घातलेलं नाही। ते जर लक्ष घातलं असतं तर याचं चित्र संपूर्णतः वेगळं राहिलेलं असतं। त्याच्यामुळे यामध्ये सरळ सरळ मुरली अण्णा मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही 12 वर्ष जे राजकारण महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून घडलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही सारेजण महाराष्ट्रातल्या अनेक संघटना एकत्रित येऊन मुरली अण्णा मोहोळ यांच्या नेतृत्वात आम्ही इलेक्शन लढतो आहे। या सगळ्याच्यात अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली ही सगळी संघटना काम करत होती। त्या संदर्भात या संपूर्ण संघटनेच्या कारभाराबाबत देखील तुम्ही काही आक्षेप नोंदवलेले आहेत, नेमके काय ते आक्षेप आहेत? जे सन्माननीय सचिव होते नामदेव शिरगावकर यांच्या वागणुकीबद्दल यांनी जो हिशोब जवळपास 13.25 करोड रुपयाचा महाराष्ट्र शासनाला दिला नाही, ज्यांनी खेळाडूंना सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाचं साहित्य पुरवलं, त्याच्याबद्दल FIR देखील दर्ज झालेले आहे। आपण जर बघितलं तर नामदेव शिरगावकर हे गायब झालेले आहेत, त्यांचा फोन देखील बंद आहे, पोलिस त्यांचा तपास करतात आहे। त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व संघटना अत्यंत नाराज असून त्याबद्दल आम्ही सारेजण एकत्रित झालेलो आहे आणि नामदेव शिरगावकर आणि त्यांच्या वर्तणुकीच्या विरोधामध्ये ही निवडणूक जास्तीत जास्त प्रखरतेने आम्ही लढणार असून 2 तारखेला सायंकाळी 5 वाजता याचा निर्णय हा निश्चितपणे लागणार आहे। नामदेव शिरगावकर हे सचिव होते आणि अध्यक्ष म्हणून अजित पवार होते। मग अजित पवारांना हे माहिती नव्हतं हे सगळं होत असताना तुम्ही जे काही आक्षेप नोंदवतायत, मग अजित पवार या सगळ्याला पाठीशी घालत होते असं तुम्हाला म्हणायचं आहे? मला असं म्हणायचं आहे त्याच्यावरती की अजित पवारांनीच याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे। आपण जर कोणाला जर पाठीशी घालत असू किंवा आपल्या नेतृत्वाखाली जर भ्रष्टाचार कोणी जर करत असेल तर त्याच्याबद्दल निर्णय घेणं हे दादांनी देखील अपेक्षित आहे। आमचा दादांवर कुठलाही आक्षेप नसला तरी या बाबतीत निश्चित आक्षेप आहे की ते ज्या सचिवाला पाठीशी घालतात आहे ते अत्यंत चुकीचं आहे। बरं, या सगळ्या याच्यात क्रीडा मंत्र्यांवरती देखील तुम्ही काही आक्षेप नोंदवतायत। जे क्रीडा मंत्री सध्या माणिकराव कोकाटे आहेत त्यांच्याबद्दलचे काय आक्षेप आहे, त्यांच्याबद्दल देखील तुम्ही काही मागणी करतायत? क्रीडा मंत्री हे आधी कृषी मंत्री होते, त्यांना त्यांच्या वर्तणुकीमुळे जावं लागलं, आता त्यांना क्रीडा विभाग सोपवला आहे। आता ते क्रीडा विभाग त्यांच्याकडे असताना त्यांनी निष्पक्षपणे काम करणं अत्यंत अपेक्षित असताना ते या निवडणुकीमध्ये लक्ष घालतात आहे आणि ते अनेक संघटनांवर दबाव आणतात आहे की त्यांनी नामदेव शिरगावकर अथवा दुसऱ्या संपूर्ण पक्षाला मतदान करावं या पद्धतीचं ते आक्षेप म्हणजे दबाव घालतात आहे। त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे आणि आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहोत की अशा जो क्रीडा मंत्री आहे त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल। काय कारवाई नेमकी काय मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे किंवा करणार आहात? आम्ही मागणी करणार आहोत की अशा क्रीडा मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे, राजीनाम्याची मागणी करणार। धन्यवाद। ठीक आहे, तर संदीप जोशी जे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि त्यांनी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। कारण या संपूर्ण निवडणुकीमध्ये माणिकराव कोकाटे हे दबाव आणतायत असा आरोप जोशी यांचा आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।